मी गणेश शिंगडे तुमचा केमिस्ट्री टीचर स्वागत करतो व्हिजन 24/7 यूट्यूब चॅनलवरती. आज आपण बघणार आहे TCS बेस्ड प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि इतरही काही एक्झामचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे अनालाइज करून एक क्वेश्चन सेट बनवलेला आहे, जे 200 ते 300 क्वेश्चन्स आहे आणि त्याची आपण प्रॅक्टिस करणार आहे. असे टोटल आपण 20 ते 25 क्वेश्चन आपण बघणार आहे. चला तर मग बघूया पहिला क्वेश्चन. पहिला क्वेश्चन काय आहे? जॉमेट्री ऑफ ClF4 पॉझिटिव्ह चार्ज अकॉर्डिंग टू VSEPR थिअरी. काय विचारलेलं आहे की VSEPR थिअरीच्या बेस्डवर तुम्ही जॉमेट्री ClF4 म्हणजेच काय VSEPR थिअरीवर अकॉर्डिंग टू VSEPR थिअरीवर बेस्ड ClF4 पॉझिटिव्ह चार्ज या मॉलिक्युलची जॉमेट्री काय असणार आहे? तर आता VSEPR म्हणजेच काय? व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेअर थिअरी. व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेअर थिअरीमध्ये थिअरीच्या नुसार एक फॉर्म्युला आहे. जो फॉर्म्युला काय आहे? जर समजा आपल्याला ClF4चं जॉमेट्री काढायची आहे, जॉमेट्री जर काढायची आहे तर जॉमेट्री काढण्यासाठी एक फॉर्म्युला आहे ज्याच्यावरून आपण हायब्रिडायझेशन काढू शकतो आणि हायब्रिडायझेशन वरून आपल्याला माहिती पडणार की जॉमेट्री कुठली आहे. तर आता तो फॉर्म्युला काय आहे? तर नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन प्लस मोनोडेंटेड लिगँड्स डिवाइड बाय 2. आता व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजेच काय? तर आता क्लोरीन हा काय आहे? सेंट्रल मेटल ॲटम आहे. क्लोरीनकडे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स राहतात 7 आणि मोनोडेंटेड लिगँड हा फ्लोरीन काय आहे? जितकेही हॅलोजन्स आहेत हे सगळे काय आहेत? मोनोडेंटेड लिगँड. फ्लोरीन काय आहे? मोनोडेंटेड लिगँड. मोनोडेंटेड लिगँड म्हणजेच काय की एकच इलेक्ट्रॉन डोनेट करून बॉन्ड फॉर्म करतो. तर आता क्लोरीनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असतात? क्लोरीनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स राहतात 7. आता फॉर्म्युल्याच्या नुसार काय आहे? टोटल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजेच काय? नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स प्लस मोनोडेंटेड लिगँड, नंबर ऑफ मोनोडेंटेड लिगँड्स डिवाइड बाय 2. आता नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहे? सेंट्रल मेटल ॲटमचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत 7 आणि मोनोडेंटेड लिगँड, नंबर ऑफ मोनोडेंटेड लिगँड किती आहेत? आता फ्लोरीन हा काय आहे? मोनोडेंटेड लिगँड किती आहेत? तर 4. आणि पॉझिटिव्ह चार्ज आहे मॉलिक्युलवरती. चार्ज कुठला आहे? पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे याच्यामधला एक इलेक्ट्रॉन मायनस होऊन जाणार व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मधून, किंवा मग पूर्ण फॉर्म्युल्यामधून एक इलेक्ट्रॉन मायनस होऊन जाणार. तर उत्तर काय येईल? 10/2 म्हणजेच काय की 5. आन्सर काय येईल याचं? 5. आता 5 हा काय आहे? तर हा आहे स्टेरिक फॅक्टर. आता 5 म्हणजेच काय? तर याच्यामध्ये एक s ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन राहणार, 3 p ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन्स राहतील आणि एक d ऑर्बिटल मध्ये. इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, काय म्हटलं मी? तर एक इलेक्ट्रॉन s ऑर्बिटल, 3 p ऑर्बिटल, टोटल किती झाले? 1 आणि 3 4 आणि d ऑर्बिटल मध्ये 1 आणि हे पूर्ण टोटल मिळून किती इलेक्ट्रॉन्स होतात? 5 इलेक्ट्रॉन्स. म्हणजेच हा स्टेरिक फॅक्टर 5 ला फॉलो करतो. आता sp3d हायब्रिडायझेशन निघालं. काय आलेलं आहे? हायब्रिडायझेशन sp3d. आता sp3d हायब्रिडायझेशन आलेलं आहे. तर हे हायब्रिडायझेशन कोणाचं आहे? तर हे हायब्रिडायझेशन आहे ट्रायगोनल बायपिरॅमिडल मॉलिक्युलचं. आता सिमिलरली क्लोरीन कन्सिडर करा, हा सेंट्रल मेटल ॲटम आहे. त्याला 4 फ्लोरीन ॲटम अटॅच आहेत आणि एक लोन पेअर त्याला इक्विटोरियलला आहे. ठीक आहे. तर हे जे स्ट्रक्चर काय झालं? तर डिस्टॉर्टेड ट्रायगोनल बायपिरॅमिडल आणि याचा शेप काय झाला? तर सी सॉ शेप झालेला आहे. तर आता विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शनकडे लक्ष द्या. ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे? स्क्वेअर प्लॅनर, ऑक्टाहायड्रल, स्क्वेअर पिरॅमिडल, सीसॉ. ऑक्टाहायड्रल जे आहे ऑप्शन नंबर बी. ऑक्टाहायड्रल साठी किती आपल्याला हे पाहिजे? कोऑर्डिनेशन नंबर किती पाहिजे? तर ऑक्टाहायड्रल साठी कोऑर्डिनेशन पाहिजे 6. कोऑर्डिनेशन नंबर पाहिजे 6. तर ऑक्टाहायड्रल स्ट्रक्चर जॉमेट्री तर नाहीच आहे. तर याचा ऑप्शन नंबर डी काय राहील? करेक्ट राहील. पुढचा प्रश्न कशावरती बेस्ड आहे? पुढचा प्रश्न हा कोणत्या पार्ट मधला आहे? तर हा आहे केमिकल थर्मोडायनामिक्स मधला क्वेश्चन आहे. आणि याच्यामध्ये काय विचारलेलं आहे? अ केमिकल रिएक्शन कॅरीड आउट इन अन ओपन कंटेनर फॉर्म्स सर्टन अमाऊंट ऑफ गॅस. म्हणजेच काय? एक ओपन कंटेनर आहे, त्याच्यामध्ये केमिकल रिएक्शन कॅरीड आउट केलेली आहे आणि ते काय करत आहे? ते केमिकल रिएक्शन झाल्यानंतर एक गॅस तयार करत आहे, सर्टन अमाऊंट ऑफ गॅस तयार करत आहे. तर आता गॅसचं वर्क डन जर काढायचं आपल्याला, तर वर्क डनचा फॉर्म्युला काय आहे? वर्क डन इज इक्वल्स टू मायनस पी एक्सटर्नल
V2 मायनस V1, V2 मायनस V1 लाच काय म्हणू शकतो आपण, डेल्टा V. तर याच्यामध्ये ऑप्शन नंबर 3 काय आहे, करेक्ट आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न काय आहे, क्वेश्चन नंबर 3. An element has atomic number 25. This element belongs to, म्हणजेच काय तर एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर दिलेला आहे. ॲटॉमिक नंबर किती आहे, 25. आता 25 ॲटॉमिक नंबरवाला एलिमेंट कुठे राहतो, तर डी ब्लॉक एलिमेंट आपल्याला माहिती आहे. डी ब्लॉक एलिमेंटमध्ये स्कँडियम, टायटेनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅग्नीज, झिंक हे जे आहे, हे जे एलिमेंट्स आहेत हे 3D एलिमेंट्स आहेत. आणि 3D एलिमेंट्सची सिरीज जी स्टार्ट कुठनं होते, तर ती स्टार्ट होते 21 पासून तर 30 पर्यंत. म्हणजेच काय तर 21 कोणाचा ॲटॉमिक नंबर राहणार आहे, 21 राहणार आहे. स्कँडिनियम, टायटेनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅग्नीज, झिंक. तर मग हा 25 ॲटॉमिक नंबर 25 कोणत्या ब्लॉकमध्ये येणार आहे, तर ॲटॉमिक नंबर 25 येणार आहे डी ब्लॉक एलिमेंट्समध्ये. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया. पुढच्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, द आयोनिक रेडाय इन्क्रीजेस इन दी ऑर्डर. म्हणजेच काय याच्यामध्ये काय विचारलेलं आहे, हा मागच्या वर्षीचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि याच्यामध्ये काय विचारलेलं आहे, आयोनिक रेडाय म्हणजेच काय, रेडियस जे एलिमेंट आहे, जो मेटल आहे किंवा मग जो एलिमेंट आहे त्याची रेडियस कशी वाढणार. तर रेडियसचा फॉर्म्युला काय आहे, रेडियस काय असते, रेडियस इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू दी चार्ज. म्हणजेच काय, जर ऑक्सिडेशन स्टेट किंवा पॉझिटिव्ह चार्ज जर वाढला, ऑक्सिडेशन स्टेट किंवा पॉझिटिव्ह चार्ज जर वाढला तर रेडियस काय होते, कमी होते. आणि जर समजा चार्ज जर कमी झाला, ऑक्सिडेशन स्टेट जर कमी झाला तर रेडियस काय होते, वाढते. आता ऑप्शन नंबर 1 मध्ये बघा, ऑक्सिडेशन स्टेट क्रोमियम +6, क्रोमियम +6 ची ऑक्सिडेशन स्टेट आहे. त्याच्यानंतर +5, +4, +3, +2. आता याच्यामध्ये मी काय म्हटलं की चार्ज जर वाढला तर रेडियस काय होते, कमी होते. चार्ज जर वाढला तर रेडियस काय होते, कमी होते. आणि क्रोमियमचा बघा चार्ज किती आहे, +6 आहे. सगळ्यांपेक्षा चार्ज क्रोमियम +6च आहे. तर याचा जर चार्ज सर्वात मोठा आहे तर सगळ्यात कमी रेडियस याची राहणार आहे. म्हणून ऑप्शन नंबर ए इज व्हॉट, इनकरेक्ट. त्याच्यानंतर बघूया ऑप्शन नंबर 2. आता ऑप्शन नंबर 2 मध्ये बघा, ऑप्शन नंबर 2 मध्ये क्रोमियम +6 हा सगळ्यात लास्ट दिलेला आहे. आता बघा चार्ज जसा जसा कमी होत आहे, मी काय म्हटलं, जर समजा चार्ज वाढला तर रेडियस कमी होते आणि चार्ज जर कमी झाला तर रेडियस काय होते, वाढते. तर आता या सिरीजमध्ये तसंच होत आहे. चार्ज कमी होत आहे जेव्हा आपण मूव्ह करत आहे लेफ्ट टू राईट, जेव्हा आपण मूव्ह करत आहे तेव्हा काय होत आहे, चार्ज कमी कमी होत आहे. चार्ज कमी कमी होत असल्यामुळे काय होत आहे की याची जी साईज आहे, मेटलची साईज वाढत आहे. आणि हाच ऑप्शन नंबर 2 काय आहे, करेक्ट आन्सर आहे, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ रेडाय. म्हणजेच काय, रेडियस वाढत आहे. जसं जसं चार्ज कमी कमी होणार, पॉझिटिव्ह चार्ज, तशी तशी रेडियस काय होणार, वाढत जाणार. तर ऑप्शन नंबर 2 इज व्हॉट, करेक्ट. त्याच्यानंतर ऑप्शन नंबर बी मध्ये बघा, ऑप्शन नंबर बी मध्ये क्रोमियम +6 सगळ्यात लास्ट आहे. त्याच्यानंतर क्रोमियम 5, क्रोमियम +3. हे बघा क्रोमियम +3, Cr+3 आणि Cr+4 याच्यामध्ये एक मिस्टेक आहे. हे बघा दोन ऑप्शन्स, ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 3 ऑलमोस्ट सिमिलर आहे. फक्त याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, तर क्रोमियम +3 आधी आलेला आहे आणि क्रोमियम +4 नंतर. म्हणजेच काय, क्रोमियम +3 ची रेडियस कमी आहे ॲज कम्पेअर टू क्रोमियम +4. पण जर समजा चार्ज वाढत आहे तर रेडियस काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि हे ऑप्शन नंबर 3 काय आहे, इनकरेक्ट आहे. कशामुळे, तर क्रोमियम +4 ची रेडियस कमी राहते ॲज कम्पेअर टू क्रोमियम +3. तर ऑप्शन नंबर 3 इज व्हॉट, इनकरेक्ट. त्याच्यानंतर ऑप्शन नंबर 4 इज ऑल्सो व्हॉट, इनकरेक्ट. सो ऑप्शन नंबर 2 इज व्हॉट, करेक्ट आन्सर अवर. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया. अकॉर्डिंग टू CFT म्हणजेच काय, क्रिस्टल फील्ड थिअरी. अकॉर्डिंग टू क्रिस्टल फील्ड थिअरी, निकेल Cn/4 2- हॅज. म्हणजेच काय, याच्यामध्ये काय विचारलेलं आहे, हा कॉम्प्लेक्स दिलेला आहे निकेल Cn4 2-, निकेल Cn4 2-. या कॉम्प्लेक्सची काय विचारलेली आहे, जॉमेट्री विचारलेली आहे किंवा मग स्ट्रक्चर विचारलेलं आहे. आता या निकेल Cn/4 आणि 2- याचं जर स्ट्रक्चर काढायचं म्हटलं तर
इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही MSc मध्ये शिकलात असाल की स्ट्रॉंग फील्ड लिगँड आणि वीक फील्ड लिगँड बद्दल. तर हा सायनाइड काय आहे, तर हा सायनाइड आहे स्ट्रॉंग फील्ड लिगँड. आणि निकेलवरती चार्ज कोणता आहे, इथे निकेलवरती आहे निकेल पॉझिटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि निकेलकडे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असतात, तर 10 असतात. 10 मधून 2 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कमी होतील, कारण याच्यावरती काय आहे, 2 पॉझिटिव्ह चार्ज आहे. 10 मधून जर 2 गेले तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती राहतील, तर टोटल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन राहतील 8. आणि जे हे 8 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत हे डी ऑर्बिटलमध्ये कसे अरेंज राहतील, तर पेयर्ड मध्ये राहतील. म्हणजेच काय, डायमॅग्नेटिक सारखे अरेंज राहतील, पेयर्ड राहतील सगळे. का बरं पेयर्ड राहतील, तर कारण याच्यामध्ये काय आहे, तर स्ट्रॉंग फील्ड लिगँड प्रेझेंट आहे सायनाइड. आता याच्यामध्ये जर समजा डी ऑर्बिटलमध्ये सगळे पेयर्ड झाले तर एक व्हॅकंट ऑर्बिटल राहणार डी वाला, देन एस वाला आणि पी वाले 3 व्हॅकंट राहतील. आणि आपल्याकडे लिगँड्स किती आहेत, 4. तर हायब्रिडायझेशन काय येईल विद्यार्थी मित्रांनो, DsP2 हायब्रिडायझेशन. आणि जसं की DsP2 हायब्रिडायझेशन आपल्याला माहिती आहे की स्क्वेअर प्लॅनरचं राहते. तर ऑप्शन नंबर 3 इज व्हॉट करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर 3 इज व्हॉट करेक्ट आन्सर. DsP2 hybridization and square planar geometry will be obtained. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया. पुढच्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, द बॉन्ड अँगल ऑफ कार्बन कार्बन बॉन्ड्स इन बेन्झिन आर. म्हणजेच काय की याच्यामध्ये काय विचारलेलं आहे, बॉन्ड अँगल विचारलेली आहे कार्बन कार्बन बॉन्ड्सची बेन्झिनमध्ये. आता बेन्झिन आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बेन्झिन कशी असते, सायक्लिक असते. आणि याच्यामध्ये जी बॉन्ड अँगल आहे, बॉन्ड अँगल 120 डिग्रीची असते. तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शनकडे लक्ष द्या. पहिलं ऑप्शन आहे ऑल 120 डिग्री, 3R 180 and 3R 120 डिग्री, 3R 60 डिग्री and 3R 120 डिग्री. तर विद्यार्थी मित्रांनो बेन्झिन काय आहे, सिमेट्रिकल असते. सिमेट्रिकल असल्यामुळे काय होते की बेन्झिनची बॉन्ड अँगल जी आहे, प्रत्येक कार्बन ॲटमची बॉन्ड अँगल जी आहे ती असते 120 डिग्रीची. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया. द रिॲक्टिव्हिटी ऑफ प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी हायड्रोजन फॉर ब्रोमिनेशन. म्हणजेच काय, जर समजा प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी हायड्रोजनचं जर ब्रोमिनेशन केलं आपण, तर रिॲक्टिव्हिटी कोणाची जास्त राहील हे प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. आता इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा ब्रोमिनेशन होणार, जेव्हा आपण ब्रोमिनेशन करणार तर याच्यामधून HBr निघून जाणार आणि एक कॅटायन जनरेट होणार. कॅटायन कुठला जनरेट होणार, कार्बन कॅटायन जनरेट होणार इंटरमिजिएटमध्ये. आता जर समजा त्या कॅटायनची स्टेबिलिटी जर वाढली, जर समजा हा कार्बनचा जो कार्बन ॲटमवरती जो पॉझिटिव्ह चार्ज जनरेट झालेला आहे हा कार्बोकॅटायन, या कार्बोकॅटायनची जर स्टेबिलिटी जर वाढली तर रिॲक्टिव्हिटी काय होणार, वाढणार. आणि कार्बोकॅटायनची स्टेबिलिटी आपल्याला माहिती आहे की टर्शरी इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी अँड दॅन प्रायमरी. तर मग आता रिॲक्टिव्हिटी सगळ्यात जास्त फास्ट रिॲक्ट कोण करणार आहे, तर सगळ्यात जास्त फास्ट रिॲक्ट करणार आहे टर्शरी हायड्रोजन, देन सेकंडरी हायड्रोजन अँड देन प्रायमरी हायड्रोजन. आता टर्शरी हायड्रोजन, आता फर्स्ट ऑप्शन बघा, फर्स्ट ऑप्शनमध्ये प्रायमरी हायड्रोजनला सगळ्यात जास्त रेट दाखवलेला आहे, त्याच्यानंतर सेकंडरी आणि त्याच्यानंतर लास्टला टर्शरी. तर ऑप्शन नंबर 1 इज व्हॉट इनकरेक्ट. ऑप्शन नंबर 2 बघूया. ऑप्शन नंबर 2 मध्ये टर्शरी कार्बोकॅटायन आहे, देन सेकंडरी अँड देन प्रायमरी, अँड ऑप्शन नंबर 2 इज व्हॉट करेक्ट. देन ऑप्शन नंबर 3 आणि ऑप्शन नंबर 4 इज ऑल्सो व्हॉट इनकरेक्ट. म्हणजेच काय, ऑप्शन नंबर 3 आणि ऑप्शन नंबर 4 पण काय राहील, चुकीचं राहील. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न काय म्हटलेला आहे पुढच्या प्रश्नामध्ये, फॉर ब्रोमिनेशन ऑफ बेन्झिन द मेजर प्रोडक्ट फॉर्म्ड विल बी. म्हणजेच काय, तर जर समजा आपल्याला बेन्झिनचं ब्रोमिनेशन करायचं आहे तर मेजर प्रोडक्ट कुठला मिळणार आहे, बेन्झिनचं जर ब्रोमिनेशन केलं आपण तर आपल्याला ब्रोमोबेन्झिन मिळणार एक, प्लस एक HBr मिळणार. आणि जे हे ब्रोमोबेन्झिन मिळणार, हा ब्रोमोबेन्झिन काय राहील, मेजर प्रोडक्ट राहील. आणि HBr काय राहील, तर HBr मायनर प्रोडक्ट राहील. तर ऑप्शनकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन काय आहे, तर पहिला आहे HBr, देन दुसरा आहे ब्रोमोबेन्झिन, देन तिसरा आहे सायक्लोब्रोमोबेन्झिन, चौथं आहे सायक्लोब्रोमोपेंटेन. सायक्लोब्रोमोपेंटेन तर
बिलकुल नाही राहणार. सायक्लोब्रोमोबेन्झिन पण चुकीचं आहे ऑप्शन. आणि HBr जो आहे हा मायनर प्रोडक्ट फॉर्म होतो पण हा काय होतो मायनरमध्ये फॉर्म होतो. आणि मेजर प्रोडक्ट आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजेच काय तर ब्रोमोबेन्झिन. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया. पुढच्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे तर 1,1 2 प्रोपेनॉल इज रिएक्टेड विथ कंपाऊंड A and B to form 1,1 2 प्रोपेनॉल. आणि ए आणि बी करस्पॉन्ड्स टू म्हणजेच काय याच्यामध्ये काय ओळखायचं आपल्याला ए आणि बी म्हणजेच काय रिएजंट ओळखायचा आहे. हा रिएजंट मधला टॉपिक आहे. आणि रिएजंट मधला टॉपिक आहे. आणि याच्यामध्ये कुठला रिएजंट यूज होणार हे कन्व्हर्सेशन करण्यासाठी ते आपल्याला ओळखायचं आहे. तर काय म्हटलेलं आहे 1,1 प्रोपेनॉल. प्रोपेनॉल आहे याचा अर्थ हा काय आहे कीटोन आहे. आणि OL आहे प्रोपेनॉल. प्रोपेनॉल म्हणजेच काय याच्यामध्ये काय आहे अल्कोहोलिक ग्रुप आहे. म्हणजेच काय कीटोनचं कन्व्हर्जन अल्कोहोलमध्ये करायचं आहे. रिड्युसिंग एजंट यूज केला जातो कीटोनचं कन्व्हर्जन अल्कोहोलमध्ये करण्यासाठी. तर आता याच्यामध्ये रिड्युसिंग एजंट कुठला आहे तर रिड्युसिंग एजंट याच्यामध्ये आहे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. आणि लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड चारही ऑप्शनमध्ये दिलेला आहे. आता त्याच्यानंतर जे दुसरा रिएजंट याच्यामध्ये काय यूज करतो आपण लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड आणि H2O. तर पहिल्या ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड अँड डायफिनिल इथर सॉल्व्हेंट. तर ऑप्शन नंबर ए इज व्हॉट इनकरेक्ट. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड आणि डायफिनिल इथर हे एकत्र यूज केलं जातं. आणि हे जे डायइथिल इथर आहे हे काय आहे यूज केलं जातं ॲज अ सॉल्व्हेंट म्हणून ऑप्शन नंबर 1 इज व्हॉट इनकरेक्ट. ऑप्शन नंबर 2 बघूया. ऑप्शन नंबर 2 मध्ये लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड आणि काय लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड आणि वॉटर आहे. डायइथिल इथर काय आहे सेकंड ऑप्शनमध्ये दिलेलं आहे बी वाला दिलेलं आहे. हे काय आहे इनकरेक्ट आहे. कारण काय आहे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड आपण सॉल्व्हंट सोबत यूज करतो. आणि सॉल्व्हंट कुठला यूज करतो तर डायइथिल इथर. H2O हा काय आहे पोलर सॉल्व्हंट आहे पोलर प्रोटिक सॉल्व्हंट आहे म्हणून यूज केला नाही जात. आणि डायइथिल इथर हा काय आहे नॉन पोलर किंवा पोलर अप्रोटिक सॉल्व्हंट आहे. म्हणून ऑप्शन नंबर 2 इज व्हॉट इनकरेक्ट. ऑप्शन नंबर 3 इज व्हॉट 3 बघूया. ऑप्शन नंबर 3 बघूया. ऑप्शन नंबर 3 मध्ये लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड आणि डायइथिल इथर जी की करेक्ट कॉम्बिनेशन आहे. आणि दुसरं म्हणजे यूज केलेलं आहे H2O. ऑप्शन नंबर 3 इज व्हॉट करेक्ट आन्सर. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो याच्यानंतरचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत ते नेक्स्ट पार्टमध्ये येणार आहेत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि चॅनलला जोडून राहा.